नमस्कार, मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती। आज आपण जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मराठी निबंध लिहिणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पृथ्वी ही आपली आई आहे आणि निसर्ग हे आपले जीवन आहे। निसर्गाशिवाय मानवी जीवन शक्य नाही, परंतु तरीही आपण विकासाच्या आणि आधुनिकतेच्या शर्यतीत पर्यावरणाची हानी करत आहोत। आपण निसर्गापासून दूर जात आहोत। आपल्याला वेळोवेळी पर्यावरणाची हानी होण्याचाही फटका बसत आहे। कधी पूर येतो तर कधी ढग फुटतात। कुठेतरी पृथ्वीवर पाण्याचा दुष्काळ पडत आहे, तर कुठे जमीन आग ओकत आहे। हे सर्व केवळ हवामान बदलामुळे घडत आहे। झाडे तोडल्यामुळे हवा इतकी प्रदूषित झाली आहे की शहरामध्ये श्वास घेणेही कठीण झाले आहे। शहरांचे जीवन पर्यावरण आणि निसर्गापासून कोसो दूर झाले आहे। येथे राहणाऱ्या लोकांना असे आजार होत आहेत जे याआधी लोकांनी कधी ऐकलेही नाहीत आणि पाहिलेलेही नाहीत। या सगळ्यांचे कारण कुठेतरी आपली ढासळलेली जीवनशैली आहे। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जगभरात पर्यावरण वाचवण्यासाठी जनजागृती मोहीम राबवली जाते। म्हणूनच दरवर्षी 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो। विकासाबरोबरच जगभरात पर्यावरणाचीही हानी होत आहे। जंगले नष्ट होत आहेत, नद्या नाल्यांचे प्रवाह बदलत जात आहेत, त्यामुळे जगभरात प्रदूषणाची पातळी वाढत आहे। वाढते प्रदूषण आणि निसर्गाचे होणारे नुकसान कमी करण्यासाठी जनजागृती मोहीम राबवण्यासाठी पर्यावरण दिन साजरा केला जातो। या दिवशी लोकांना पर्यावरणाबाबत जागरूक केले जाते। निसर्गाला प्रदूषित होण्यापासून वाचवा असे आवाहन नागरिकांना केले जाते। पर्यावरणाची होणारी हानी लक्षात घेऊन पहिल्यांदा 1972 साली संयुक्त राष्ट्रसंघाने पर्यावरण दिन साजरा करण्याची घोषणा केली होती। तेव्हापासून 5 जून हा पर्यावरण दिन जगभरात साजरा केला जातो। आज आपण मराठी निबंध जागतिक पर्यावरण दिन याविषयी काही ओळी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचे विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।